नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। आज स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने शेअर केलेल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही, तर कामराने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या टी-शर्टवर एक कुत्रा आणि काही इंग्रजी अक्षरे लिहिलेली दिसत आहेत। यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे। भाजपचे नेते बावनकुळे यांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील असा इशारा दिला आहे। तर यापूर्वीही कामराने मोदी आणि शिंदेंवर आक्षेपार्ह टीका केल्याचे सांगत आता त्याने संघावर टीका करण्याची हिम्मत केल्याबद्दल भाजपने याला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे संजय शिरसाट म्हणाले। सांगली येथे बोलताना महादेव जानकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या अर्थात बीजेपीच्या धोरणांवर कडक शब्दात टीका केली। जानकर यांनी भाजपवर समाजात भांडणे लावण्याचा आणि जनतेला त्यांच्या भागीदारीपासून दूर करण्याचे पाप केल्याचा आरोप केला। त्यांनी मतदारांना हात जोडून विनंती केली की कुणालाही मतदान द्या, पण त्या कमळाला तेवढे मतदान देऊ नका। त्यांनी स्पष्ट केले की हे आवाहन कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, ना त्यांनी साखर कारखाना किंवा सूतगिरणी मागितली आहे। आपली अवस्था सध्याचे शिंदे आणि अजित पवार यांच्यासारखी नसल्याचेही त्यांनी नमूद केले। ते पुढे म्हणाले की ते शेतकरी, वंचित आणि गोरगरिबांसाठी काम करण्याचा प्रयत्न करतील आणि जाती-जातींमध्ये भांडणं लावण्याचे पाप करणार नाहीत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात भारताच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान आणि गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती यावर भर दिला। अयोध्येतील राम मंदिराच्या प्रांगणात कोविदार वृक्षाची पुन्हा प्रतिष्ठापना होणे हे केवळ एका चिन्हाची वापसी नसून ती भारताच्या स्मृतीची वापसी, अस्मितेचे पुनरुज्जीवन आणि स्वाभिमानी सभ्यतेचा पुनरुद्घोष आहे असे त्यांनी नमूद केले। वाल्मिकीजींनी रामायणात लक्ष्मणाने कोविदार ध्वजावरून अयोध्येच्या सैन्याची ओळख कशी केली होती याचे वर्णन प्रधानमंत्र्यांनी केले। परळी येथे झालेल्या एका प्रचार सभेत राज्याचे एक महत्त्वाचे नेते धनंजय मुंडे यांनी सध्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली। एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव आहे असे मुंडे म्हणाले होते। त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। सुळे यांनी स्पष्टपणे म्हटले की अशा लोकांना पक्षातून काढून टाकले पाहिजे। महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अत्यंत घातक आहे असे मत व्यक्त करताना त्यांनी एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ज्यांना आठवण येते त्यांची विचारधारा काय आहे यावरच प्रश्नचिन्ह आहे असे गंभीर विधान सुळेंनी केले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अंबाजोगाई येथील सभेत स्वतःच्या कार्यशैलीचे समर्थन करताना महत्त्वाचे विधान केले आहे। ते म्हणाले की मी थातूर मातूर सांगत नाही, शब्दाचा पक्का आहे। बारामती सारख्या स्वतःच्या मतदारसंघातील विकासाचा दाखला देत त्यांनी इतर नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। विकासाच्या गप्पा मारणारे अनेक नेते असतात, परंतु त्यांची स्वतःची शहरेच भकास आणि बकाल असतात असे निरीक्षण पवारांनी नोंदवले। शहरातील केईएम रुग्णालयातील डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकार आणि पोलिसांना काही प्रश्न केले आहेत। तसेच आरोपी अनंत गरजेच्या वकिलावरही त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे। आताच्या घटकेला गौरीच्या आईबाबांशी माझं बोलणं झालं, बाकीच्या 2 आरोपींना अद्याप का अटक झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे। त्यांच्या बाजूने बोलणारा वकील वाटेल तो बोलतोय। हिच्या आई वडिलांना 2021च्या घटनेबद्दल माहिती होतं असं तो सांगतोय, मात्र हे सर्व खोटं आहे। जर माहिती असतं तर त्यांनी कधीही लग्न करून दिलं नसतं। हे जे वकील बोलतायत ते ॲब्सोल्युटली रबिश आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी गौरीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलंय। अमरावतीच्या धारणी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील सोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली। तर आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही असं म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय। यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे।
परळीतील प्रचार सभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव होते असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते। आता धनंजय मुंडे यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे। जरांगे पाटील म्हणाले की ते असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस दुसरा कुणीही नाही। संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर धन्या इतका नीच माणूस या पृथ्वी तलावर असूच शकत नाही। कोच गौतम गंभीरवर कसोटी क्रिकेटमधील भारताच्या घसरत्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत। एका वर्षाच्या घरच्या मैदानावर आता दुसरी कसोटी मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ उभा आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि माजी कोच राहुल द्रविड यांनी तयार केलेल्या संघासह खेळताना भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकले होते। मात्र गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या कसोटी संघ निवडीवर आता टीका होत आहे। तब्बल 23 वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिप नंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अश्लेषा सावंतने सहकलाकार आणि लिव्ह इन पार्टनर संदीप बसवानाशी लग्न केलं। इराणी यांनी या दोघांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली। काही प्रेमकथा सर्वात रंजक वळण घेतात, त्या कर्मकांडांनी नव्हे तर वास्तववादांनी सुरू होतात। ते एकमेकांना सहवासाचं आश्वासन देतात। काळानुसार प्रेम कमी होऊ शकतं परंतु मैत्री कमी होत नाही, हे प्रामाणिक सत्य ते इतरांसमोर मांडतात आणि त्या सत्यापासून एक सुंदर थोडा वेगळा असा प्रवास सुरू होतो असं त्यांनी लिहिलंय।